श्रोते हो नमस्कार. PCET's इन्फिनिटी 90.4 FM या पिंपरी चिंचवडच्या पहिल्या कम्युनिटी रेडिओच्या नवरात्र विशेष अनंत रूपिणी या कार्यक्रमात मी विराज तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्याबरोबर विशेष पाहुणे आपल्याशी बोलण्यासाठी गप्पा मारण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. त्या म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातल्या सगळ्या आशाताई. तुम्हा चौघींचंही आज मनापासून स्वागत करतो. धन्यवाद सर. तुमच्याशी खूप बोलायचं आहे, तुमच्या कामाविषयी जाणून घ्यायचं आहे आणि आमच्या श्रोत्यांना सुद्धा तुमच्या कामाविषयीची माहिती सगळी पोचवायचा आमचा मानस आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण तुमची सगळ्यांची ओळख करून घेऊयात. माझं नाव पुष्पा राजेश हिरवे. मी भोसरी झोनची आशा आहे आणि माझा चक्रपाणी वसाहत एरिया. नमस्ते, माझं नाव अश्विनी रामकृष्ण मखरे. मी नवीन थेरगाव हॉस्पिटलला कार्यरत आहे. नमस्कार, माझं नाव चंद्राबाई कांबळे. माझा झोन आहे YCM झोन. माझा एरिया आहे संत तुकाराम नगर. नमस्ते, कविता दत्तात्रय सोळंके, आकुर्डी झोन येथे कार्यरत आहे. वा, क्या बात आहे. तुम्हा सगळ्यांची ओळख तर झालेली आहेच. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा त्यांच्या मन की बातमधून तुमच्या कार्याला सलाम केलेला आहे. खरंच तुमचं काम अतिशय महत्त्वाचं आहे आणि कोविडच्या काळामध्ये वेगळं सांगायची गरज नाही की तुम्ही किती महत्त्वाची भूमिका या सगळ्याच गोष्टींमध्ये बजावलेली आहे. अगदी ते लसीकरण असो किंवा घरोघरी जाऊन लोकांचा सर्वे करणं असो, त्यांचं प्रबोधन करणं असो, या सगळ्याच गोष्टींमध्ये तुम्ही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता किंवा काळजी घेऊन हे सगळं काम केलेलं आहे. याच कामाविषयी तुमच्याशी आज आम्ही गप्पा मारणार आहोत. अनेक विभागांमध्ये तुम्ही कामं करता, प्रत्येकाचे वेगवेगळे विभाग तुम्ही ठरवून दिलेले आहेत. मग शहरी भाग असो, ग्रामीण भाग असो. तर मला पहिला प्रश्न अश्विनीताई तुम्हाला विचारायला आवडेल की आशा वर्कर्सचं आरोग्य विभागातलं स्थान नेमकं काय आहे? आरोग्य विभागात सर तसं म्हणाल तर आशा वर्करचं स्थान सगळेच म्हणतात. म्हणजे वैद्यकीय विभागातले डॉक्टर असो किंवा सिस्टर असो किंवा कोणी असो, ते प्रत्येकजण म्हणतात की आशाताईंवरच आमचं सगळं बाहेरचं रुटीनचं काम अवलंबून आहे. कारण की काय होतं सर, आशा वर्करची जेव्हा नियुक्ती झाली त्यावेळेला ती आशा वर्कर स्थानिक घेतली आहे. त्या एरियाशी स्थानिक संलग्न, तिची बरेच वर्ष झाले त्या एरियामधल्या लोकांशी ओळख आहे, अशी नियुक्ती करताना बघून आशा वर्कर घेतलेली आहे. त्यामुळे जसं की ती आशा वर्कर म्हणून जेव्हा जॉईन झाली तेव्हा ती त्या एरियातली कुणाची तरी ताई होती, मावशी होती, मामी होती, अशा वेगवेगळ्या नात्यात ती गुरफटलेली होती आणि ती गुरफटलेल्या नात्यालाच एक शिक्का मिळाला की आशा वर्कर. मग तो आशा वर्करचा जो शिक्का मिळाला त्याच्यानंतर तिची प्रत्येकाशी कम्युनिटी, पहिल्यापासूनच ती प्रत्येकाबरोबर कम्युनिटीत होतीच. त्यानंतर ती बचत गटात तर असतेच. महिला म्हटलं की त्यांच्या प्रत्येक गोष्टींमध्ये पुढाकार हा असतोच. मग ते गणपतीचं मंडळ असो किंवा नवरात्राचं मंडळ असो, त्याच्यात महिलांशिवाय तर काही पुढं कार्यक्रम होतच नाही. त्याप्रमाणे हे आशा वर्करला पण आहे ना सर भरपूर प्रतिसाद मिळाला. शहरीमधनं पण, ग्रामीणमध्ये जसा मिळतो तसा शहरीमध्ये पण, इलाइट एरिया पण आणि रुरल एरिया पण, सगळ्या एरियातनं चांगल्या प्रकारे व्यवस्थितशीर आणि छान प्रतिसाद मिळालाय आणि मिळतोच. ही सगळी व्यवस्था म्हणजे कसं प्रत्येकाच्या कम्युनिटीवर अवलंबून आहे, बोलण्यावर, वागण्यावर, चालण्यावर. आणि प्रत्येकाला गरजेच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या वैद्यकीय विभागाच्या, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रत्येक झोनच्या रुग्णालयांमध्ये हे सगळं फ्री मिळाल्यामुळं माहितगार म्हणून आशा वर्कर हा त्या दोन्हींमधला दुवा झाला. अगदी 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 हा दुवा गरजेचा होता आणि हा दुवाच जसं की ग्रामीणला आशा वर्कर होती तशीच 8 वर्षापूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आशा वर्करची नियुक्ती झाली. तेव्हापासून आशा वर्कर ह्या कार्यरत आहेत. आणि कोविडमध्ये तर त्यांनी काम केलेलं, नरेंद्र मोदी, तानाजी सावंत आरोग्यमंत्री यांनी सगळ्यांनीच त्या कामाची खूपच प्रशंसा केली. त्याबद्दल त्या सगळ्यांचे तर धन्यवादच सर. आणि त्यातल्या त्यात घाबरलेल्या लोकांना थोडासा दिलासा द्यायचं काम आशा वर्कर करते. हे आशा त्यांच्या मनात पल्लवित पुन्हा करण्याचं काम आशा वर्कर्स नक्कीच करतात आणि हे आशादायी चित्र आहे. हो हो नक्कीच. शब्दच्छल नको, पण तुम्हा सगळ्यांच्याच कामाचं खरंच खूप कौतुक आहे. मला चंद्राताई तुम्हाला विचारायला आवडेल की जसं अश्विनीताई म्हणाल्या की ग्रामीण भागात आणि शहरी भागामध्ये दोन्हीकडेच आशा वर्कर्सना खूप चांगला प्रतिसाद मिळतो, तर हे दोन्हीकडे काम नेमकं कसं चालतं?
गावठाण विभागात वेगळ्या पद्धतीने, ते गावठाणमध्ये एक स्पेशल लोक असतात, नेमकी लोक असतात जे की ओळखीत असतात, एकमेकांच्या ओळखीमध्ये असतात ते, त्यामुळे ते स्थानिक असतात. गावठाण ठिकाणी हे स्थानिक असतात, त्यामुळे तिथं काम करणं थोडं सोपं जातं. तिथं दवाखाना खूप लांब असतो, त्यामुळे तिथं एक असा माणूस हवा आहे की त्याला सगळं माहीत आहे, तो तिथं जाऊन मदत करू शकेल. आणि त्या लेवलला आशा आहे की ती हॉस्पिटलला जाणे, तिला डिलिव्हरीला मदत करणे, बाळाची काळजी घेणं आणि त्या बाळाची नंतरची काळजी घेणं, नंतर लसीकरणाची काळजी घेणं, तिथल्या लोकांचं काही असेल आजारपण, ते जिल्हास्तरीय दवाखान्यापर्यंत त्यांची पोच असणं आणि त्यांना तो इलाज मिळणं, हे गावठाण ठिकाणी असतं. ती आशा अगदी छान करते. आता आपण शहरी भागातला जर विचार केला, शहरी भागामध्ये हे तिथले प्रॉपर लोक आणि प्लस गावाकडनं शहरात आलेली लोक, ही स्थलांतरित लोक, असे 2 गट तयार होतात. आणि स्थलांतरित झालेली लोक हे शक्यतो आपल्याला स्लम मध्ये मिळतात. स्लम मध्ये त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत आणि स्थानिक जो आता इथं स्थानिक आहे, त्याचं इथं स्वतःचं घरदार आहे, तो स्थिर आहे, त्याला बाकीच्या समस्या नाहीयेत. तर ॲलिट एरियाचा जर आपण विचार केला, तिथे समस्या खूप कमी आहेत. पण तरी तिथं काही सरकारी योजना असतील, बाळांच्या लसीकरणाबद्दलची काही माहिती असेल, त्यांना नसते. आणि ती लोक पण बिझी असतात खूप जास्त, की मुलांना आता जसं ॲलिट एरियामध्ये सगळे प्रॉपर मिच्युअर लोक आहेत, की त्यांना खूपशा गोष्टींची माहिती असते, की लसीकरण झालं पाहिजे, एखादं रोग आलं, काय आलं, की ह्यांना त्यांच्यावर प्रॉपर त्यांचे स्वतःचे फॅमिली डॉक्टर्स असतात, त्यातनंही थोडीफार त्यांना मिळणारी मदत ही कमी असते. त्याच्यामुळे आशा ज्या आहेत, जेव्हा त्या ॲलिट एरियामध्ये जातात, सरकारी योजनांची माहिती, लसीकरणाबद्दल माहिती, नवरा बायको आहे आणि एक बाळ आहे, एक बच्चू आहे, त्यांना बाळाची पेरेंटिंग बद्दल माहिती नाहीये. मग ती माहिती त्या आईला पुरवणं, ती गरोदर असताना घेता येणारी काळजी, कारण आई वडील त्यांचे लांब असतात, ते दोघंच राहत असतात, ते माहीत नसतं. आम्ही असे बघतो की पहिल्या बाळांनी ती बाई खूप घाबरलेली आहे, ती लेडीज खूप घाबरलेली, तिला कळतच नाहीये. आता परवाची केस आहे की तिचं 5वा महिना होतं, तिचं म्हणणं होतं की माझं बाळ हलत नाहीये. मग आम्ही तिला दवाखान्यात घेऊन, अरे म्हणते 5व्या महिन्यात हालत नाही, 6व्या नंतर हालतं, ते पण ते मुवमेंटवर लक्ष ठेवा. म्हणजे ह्या लेवलला घाबरणाऱ्या त्या लेडीज आहे. स्लम मध्ये काय आहे की ते स्थलांतरित लोक आहेत, त्यांच्याकडे घर नाही, त्यांच्याकडे व्यवसाय नाही, काही नाही, त्यांना बेस पासून सुरुवात करायची. आणि त्या गोंधळात ते मुलांकडे लक्ष देणं त्यांचं कमी होतं. वडील कामाला जातात, रोजंदारी करतात, ती लेडीज सुद्धा धुणं भांड्याचं काम करते, तिला प्रॉपर असा जॉब नसतो, मग ती जॉब मिळेल तसं ती काम करत असते. मग तिची मुलं लसीकरणापासून वंचित राहतात, बाकीचे जे बेसिक असतं त्याच्यापासून ते वंचित राहतात, ते मॅल न्यूट्रिशन मध्ये जातात. मग त्याच्याकडे लक्ष देणं हे आशाचं बेसिक होतं. आईला त्याच्याबद्दल माहिती सांगणं, बाळाला त्या लसीकरणापर्यंत घेऊन येणं. काय काय तर आमची आशा अगदी तर बाळालाच घेऊन येतात, तुम्ही याचं लसीकरण द्या, आई कामाला गेलीये, इथपर्यंत ते मदत करतात. मग पुढे काही कॉम्प्लिकेशन झाले, काय झालं, ती बाई जर गरोदर आहे तर ती एवढी कामात गुंग असते, सकाळी 7ला जाते, दुपारी 1ला येते, 1ला आल्यानंतर परत ती घरातला 1 तासभर वेळ देते आणि परत ती कामाला होते, संध्याकाळी 8ला येते. तर बाळ म्हणजे स्वतःकडे सुद्धा तिचं लक्ष नसतं, ती अनिमिक होते. ह्या वेगळ्या समज. परत याचा तुम्ही फॉलोअप घेता का? फॉलोअप प्लस काउन्सिलिंग. हा, काउन्सिलिंग हे मस्ट आहे, फॉलोअप घेऊन फायदा नाही. तुम्ही जर त्यांचं माइंड जर व्यवस्थित हे केलं नाही तर त्या फॉलोअपचा फायदा. मग आमचं काम जास्त आहे काउन्सिलिंग करणं. परत ते झालं की मग त्या हेल्थ बद्दल दवाखान्यातून मिळणारी मदत, मग औषध गोळ्या असतील, तिला काही वेगळी ट्रीटमेंट असेल, तिला पूर्ण मदत करणे, अगदी तिच्या बेडपर्यंत जाऊन थांबणं, किंवा तिला ऍडमिट केलं, तिला रक्त चढवायचं, की तिला काही ट्रीटमेंट चालू करायची, तिथपर्यंत मदत करणं हे आमचं काम होतं. बरोबर. तुम्ही मगाशी स्थलांतरितांचा मुद्दा जो म्हणालात की जास्त करून सगळे स्लम एरियामध्ये राहतात, पण मग ही जी कामगार मंडळी आहेत, जी रोजंदारीवरती काम करतात, तर मग ती परराज्यांमधून सुद्धा आलेली असतात, बऱ्याचदा त्यांच्या भाषा वेगळ्या असतात, तर मग अशा वेळेला काही अडचणी येतात सर, खूप अडचणी येतात. आम्ही असे बघतो की ते कर्नाटकची लोक आहेत आणि त्यांना मराठी समजत नाही, हिंदी समजत नाही, आणि बिहारी लोक आहेत ज्यांना मराठी थोडंफार म्हणजे येतच नाही, मग हिंदी थोडंफार समजतं. तिथं आम्हाला मध्यस्थ घ्यावं लागतं की ज्याला दोन्ही भाषा समजतात. आम्ही त्यांना आणतो की ह्या लेडीजला समजून सांगा की आम्ही काय बोलतोय, तिला काय करायचं आहे. मग तो मध्यस्थ असतो, तो छान भाषेत तिला समजावून सांगतो. मग ही मदत आम्हाला 100% घ्यावी लागते. हे भाषेचा थोडासा प्रॉब्लेम होतो, पण त्यांचं सहकार्य खूप छान आहे. आता एकदा त्या लेडीजला लक्षात आलं की आपल्यासाठी आहे, आपल्या मदतीसाठी आहे, तर त्या मग तिथं भाषाही अडचण नाही. अगदी खरंच गोष्ट आहे. पुष्पाताई, तुमचे काही अनुभव आहेत का एवढ्या वर्ष तुम्ही काम करताना? हो, माझा झोपडपट्टी एरिया आहे, एचआर एरिया म्हणतात झोपडपट्टी एरिया म्हणजे आमच्या आशामध्ये. तर बघा, आता कोविडमध्ये आम्ही काम केलं
आता ते बाळ असे असतात की ते इंजेक्शन घेत नाही, व्हॅक्सिनेशन नको म्हणतात. बरं. हमको कुछ नहीं हो गया, हम नहीं आने वाले हैं. अच्छा. तर मी म्हणते मग स्वतः मैं लेके जाती हाँ. और व्हॅक्सिनेशन करके लेके आती. हाँ. आजच अशी म्हणजे घटना घडली का म्हटलं भाभी तुम मत आओ मेरे साथ, मैं लेके जाती. नहीं नहीं बोले हम गाव छोड़ के जा रहे, हम ओ. नहीं इंजेक्शन लेने वाले हैं. बर बर. तर मी म्हटलं नको, तुमचं बाळ, तुमची चांगली तब्येत राहिली पाहिजे ना. मी त्यांना आधी मराठी समजून सांगितलं. हमको नाही समजता वैसा, आणि ते लपून जातात घरामध्ये. अच्छा. घरामध्ये हा, घुसतात, हा. अंगावर येतात बर, पांघरून, बर, घरात बर. बसतात. तर नको भाभी असं नका करू, तुमच्या मुलाला तब्येत चांगली राहिली पाहिजे. नाही नाही हमारे बच्चे अच्छे आहे. आणि आज चांगले असतात ते मुलं, त्यांचे छान असतात, त्यांचं म्हणजे जेवण वगैरे खूप छान असते, त्याच्यामुळं काहीच नाही. तर असा तो स्लम एरिया मधला म्हणजे एचआर एरियातला अनुभव आहे. पण मग त्यांचं मन वळवताना तुम्हाला फारच जास्त कष्ट करायला होय, लागत होय. असतील नाही का? तर पण मग मी- जी बाळं किंवा जी लहान मुलं लसीकरणाला येत नाहीत, मग त्यांचं काय तुम्ही करता पुढे? आम्ही म्हणजे तिसऱ्या दिवशी आम्ही त्यांच्यासोबत संपर्क साधतो, फोन बरं. करतो, भैया ऐसा करना चाहिए, परत- वैसा परत करना जाता चाहिए, त्यांच्याकडे. परत भेटी देतो हा, आम्ही त्यांना. हा. आणि मग ते आपल्याशी होऊन जातात. हो. मग मी जरी त्यांना नाही दिसली ना, हॉस्पिटलमध्ये आले, हा. ओ हमारी मॅडम किधर है, अच्छा. आमचे सर म्हणतात ते तुमची मॅडम ती, नाही 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 ओ नाही हमारी मॅडम, ओ है हमारी हा, 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 मॅडम, असे हा. ते आम्हाला अरे वा, क्या विचारतात. बात आहे. कारण म्हणजे जवळीकता साधली हो, बरोबर. जाते आणि मी जास्त त्यांच्या ओळखीची झाली असते. बरोबर, मी बरोबर. तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी त्यांची व्हिजिट करते. Correct, correct. त्यामुळे त्यांना म्हणजे नाही नाही ओ मॅडम नाही हमारी, ओ तुम्ही मॅडम त्यांना नाही. त्यांच्या घरातल्या वाटता घराच्या किंवा घरातलं जवळच्या वातावरण वाटता. सगळं भरोसा आहे. माहिती बरोबर, खूप, म्हणजे आमच्यावर बरोबर. तो खूप भरोसा ठेवतात ते. वा. आणि भैया लोक वगैरे सगळे सांगतात ओ नाही हमारी मॅडम ओ है. हा. त्यामुळे मग वा. ते मलाच जास्त म्हणजे वा. ओळखतात. क्या बात आहे, क्या बात आहे. नमस्ते. तुमचं काय सांगाल? माझा पण एरिया झोपडपट्टी एरिया हा, हा. आहे आणि तिथे ना सगळे स्थलांतरित लोक हम्म, आहेत, हम्म. स्थायिक लोकच नाहीयेत, बरं. बाहेरून आलेले युपी हा, बिहारून. हा. त्या महिलांचं असं असतं की इंजेक्शन दिल्यावर आम्हाला काही होत नाही म्हणतात, जेवण बिवण आम्ही करतो,